जय श्रीकृष्ण टू फॅमिली. कशात तुम्ही बऱ्यात ना? मी पण बरीच आहे. चला आता माझे कामं बिमं सगळे झाले, पूजापाठ झाली, कामं सगळे झाले. आता जेवण बाकी आहे. जेवण आता करणार आहे. जेवण मी सगळं झालं. भांडे होते थोडेसे ते घासून घेतले, झाडझूड झाली आणि दिवाबत्ती बरेच वेळ झाला दिवाबत्ती केली. हे बघा बरेच वेळ झाला. मग मी बसली होती, म्हटलं चला आता काय करावं. तर मग मला तुमची आठवण आली. मला चला यूट्यूब फॅमिलीला एक गोष्ट सांगावं म्हणलं. तर एक गोष्ट तुम्हाला मी सांगते, आपल्यावरच आहे ते गोष्ट. सोन्याची आणि लोखंडाची, सोन्याची आणि लोखंडाची ती गोष्ट आहे. तर सोनं लोखंडाला म्हणते, काय रे म्हणे तुझा मालक म्हणते ते तुला गरम करते, ठोकते, तर तू किती चिल्लावत रे. माझा मालक पण मला गरम करते, मला ठोकते, पण मी नाही चिल्लावते एवढा. मी तर चुपचाप बसते आणि तू ठोकतात, धनान धनान आवाज देतं. लोखंडाने मोठ्या प्रेमाने त्याला उत्तर दिलं, म्हणे बघ तू हा सोनं आणि ती हातुडी आहे म्हणे लोखंड, ते तुला काही लागणार नाही म्हणे. पण मी आहे म्हणे लोखंड आणि हातोडाही लोखंडाचाच राहते. बरं, सांगायचा तात्पर्य हा, सांगायचा तात्पर्य निष्कर्ष सांगायचा निष्कर्ष हा की आपण जे आपले जर रिश्तेदार आहेत, आपले रिश्तेदार कदाचित माझीच बहीण, चला जाऊ द्या दूर कशाला. आता माझी बहीण छोटी, मी माझ्या बहिणीचे खूप कष्ट केले. माझ्या बहिणीला शाळेत नेऊन सोडणं, तिचं लग्न कार्य करून दिलं, तिची बरीच सेवा केली. माझी आई कामाला जात होती तर मग मीच सगळं करत होती. समजा तिचं सेवा आहे ते सगळं करत होती मीच. पण ती मोठी झाली, शिकलेली, सवरली झाली, ती जास्त हुशाऱ्या करायला लागली. काही टोचून बोलणं, काही बरेच कळूकळू शब्द देणं. तर ती कळूकळू शब्द द्यायची तर ती घाव लागले, मनाला लागत होते ते. कारण लहान बहीण ना, आपण बहिणीसाठी एवढे कष्ट केले आणि आपल्याला बघा आपली लहान बहीण कशी बोलते, हे म्हणजे मनाला लागते ना माणसाच्या. तर ती मनाला लागायची. तर एखादा शब्द जर एकदम खराब जर दिला तर ते मग रात्रभर झोप नाही लागायची, जेवण नाही जायचं, अशा म्हणजे ते घाव पडत गेले. पण लग्न करून ती गेली. लग्न करून गेल्यानंतर परत जर आली ती आपल्याला कधी भेटायला, तर ते घाव तशीच्या तसेच राहतात, ती बुजत नाहीत. कारण जी लहानपणची गोष्ट असते, प्रेम असते, ते प्रेम तिला मिळत नाही. भले मी बोलतो तिला, असं नाही की बोलत नाही म्हणून, पण लहानपणचं जे प्रेम असते ते मिळत नाही ना. कारण जी पहिली बात असते ती नसते. कारण जखम दिलेली असते ना मनाला, ती जखम बुजत नाही. आलं लक्षात नाही? असे हे लोखंड आणि याची गोष्ट, हातोड्याची गोष्ट, लोखंडाची आणि त्या हातोड्याची गोष्ट. हातोडा म्हणजे आपले रिश्तेदार, आणि म्हणजे तेच आपण आलो, आपले रिश्तेदार आलं, दोन्ही व्यक्त्या, म्हणजे मी लोखंड, बहीण हातोडा, असं निष्कर्ष हा आहे. आणि सोनाराचा निष्कर्ष, सोनाचा निष्कर्ष हा की सोनं असते ते लोखंड असते. सोनं म्हणजे आपणच, पण हातोडी म्हणजे दुसरी, म्हणजे ती परकी जात आहे ना. सोनं आणि लोखंड एक जात आहे का? नाही, परकी आहेत ना. लोखंड वेगळी जात आहे, सोनं वेगळे. तसेच आपले रिश्तेदार नसतात ते. आपले रिश्तेदार परकी माणसं आपल्याला किती बी बोलले, किती बी शिव्या दिल्या, किती काय केलं, तर आपल्याला ते त्रास होत नाही त्या गोष्टीचा. उदाहरणार्थ तर मी सत्य गोष्ट सांगतो मला. आता उदाहरण सांगतो मला. मी ट्रेनमध्ये जाते कधी कामाला, मुंबईला कामाला गेल्यानंतर मला सकाळी कामावर जावं लागते, कारण सकाळी लवकर कामावर जावं लागते. म्हणून काय करते, मी झोपतो ट्रेनमध्ये. झोपतो तर बायका मग शिव्या देतात ना, लेडी डब्यात नाही, आता शिव्या देणारच आहे. मलाही माहिती असं, तुम्ही प्रवास केलाच असतं, आता बरेच लोक प्रवास करतात, तर ते शिव्या देतात. बापाची गाडी आहे का, हे आहे का, ते आहे का, ते बळबळ करतात. पण मला काहीच फरक पडत नाही, कारण की ते परकी असतात ना. तसंच आपण सोनं आणि ती हातोडी असते लोखंडाची, ती कशी आपल्याला लागत. हे सोन्याचं उदाहरण आहे. म्हणजे परक्या माणसाचं आपल्याला लागत नाही, हे उदाहरण आहे सोन्याचं आणि लोखंडाच्या हातोडीचं. बरोबर? म्हणून म्हणजे परख आणि सक्क हे सोन्याचं आणि हातोडीचं उदाहरण आहे. आणि ते जे लोखंडाचं आणि लोखंडाच्याच हातोड्याचं ते सगळे संबंधीचं उदाहरण असते. असं असते ते. म्हणून परक्या माणसाचं आपल्याला किती बी भांडणं झाले, काय झालं, तर आपल्याला काहीही फरक पडत नाही. याचं कारण काय? परकीय माणसं त्याच्यासाठी आपण काही कर्म नसतो करत, त्यांना नाही आपण आपल्या घरची पैभर भाजी देत, पण ते काही वाटत नाही. ज्या व्यक्तीसाठी आपण खूप कष्ट केले आणि ती व्यक्तीनं जर आपल्याला बोलली, ती गोष्ट मनाला लागते. अशी मनाला लागते की जोपर्यंत आपण जिवंत आहोत ती गोष्ट आपल्याला फक्त डसत असते. आला गोष्ट लक्षात नाही? मग महाभारतमध्ये तेच झालं ना. महाभारतमध्ये एवढे मोठे
मग कैरव पांडवाचं एवढं हे झालं, लढाया झाल्या, हे झाल्या, ते झाल्या, पण जे गोष्ट आता दुर्योधन तर मेलाच होता, मनात दुर्योधन राहिलाच कुठे, अशा गोष्टी असतात त्या. तर माणसाच्या मनातनी आता ते जाऊ द्या, ती छोटी गोष्ट, उदाहरणार्थ दुर्योधनानं जे गोष्ट शब्द दिला, शब्दासाठीच भांडणं झाले ना, फक्त शब्द झाला. द्रौपदीला वेश्या काय म्हणलं, द्रौपदीला काही म्हणलं, जे मी बघ त्याने केलं, मग त्यासाठी त्याला जीवानं गमावला ना, तो गेला ना जीवानं. पण अहंकार असं असते. म्हणून मी म्हणतो काय, हे शब्द आहेत ना, हे शब्द खूप विचार करून द्यावं लागतात लोकांना. शब्द हे विचार करून, कारण हे शब्दातनी अशी आहे की तलवारीपेक्षाही घाव लागतात माणसाच्या मनाला. हे शब्द काही मामूली नाही, बोलला आणि झालं मोकळं. जो माणूस बोलते तो माणूस मोकळा होते, पण ज्या माणसाला देतो ते शब्द आपण, ते माणूस लय दुःखी होते, भयंकर दुःखी होते. ते तिथे आत्मा बी दुखते, त्याला सराप बी कधी लागते, म्हणजे ते वेगळंच राहते. म्हणून मी म्हणतो यूट्यूब फॅमिली, जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली, हात जोडून विनंती करतो, जेणेकरून हे वाणी आहे ना, थोडं विचार करून राहा. काय मी तुम्हाला सांगते, कारण याच्यात मला अनुभव आहे. माझं वय आहे 50-55 वय आहे. माझ्याही जिंदगीत अशा भरपूर गोष्टी झाल्या. म्हणून मला त्याचा अभ्यास केला मी. म्हणून मी म्हणते की कधी कधी होतात बघा, असं नाही की लाईफमध्ये माझ्याच्याने गलती नसेल झालं, पण मी मोठ्या माणसाला नाही कधी बोलली बाबा. भांडणं टणणं झाले म्हणा, असं नाही की भांडणं टणणं हे झाले. भांडणं आता मानव जन्म आहे, भांडणं टणणं होतातच, हे प्रत्येक माणसाची भांडणं होतात. पण आम्ही एवढं अमर्यादानं नाही कोणाला बोललो मोठ्या माणसाला, की जेणेकरून त्याच्या मनात त्याचे घाव राहिले पाहिजे. नाही 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 नाही, अशा ह्या गोष्टी आहेत. यूट्यूब फॅमिली, आपले शब्द जे आहे विचार करून शब्द द्यायचे कोणाला, आणि जेवढं शांतता बाळगा. जेवढं शांत माणूस राहिलं तेवढंच शांतता. रागातनी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं, कारण हा रागातने आपण रागातने आपण बोलूच शकत नाही, निर्णयच नाही घेऊ शकत. अशा गोष्टी. जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली. चला, मला भाजीला पण जायचं आहे, भाजी पण घेऊन येते, जेवण पण करते, व्हिडिओ पण खूप मोठा होते. चला, जय श्रीकृष्ण.